नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात। आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर अभय बंग। अभय बंग हे मराठी डॉक्टर आहेत। ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात। बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश व अनेक आफ्रिकन देश त्यांनी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप म्हणजेच मॉडेल वापरतात। वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आले आहेत। त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभव कथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे। अभय बंग हे ठाकूरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत। ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते। ठाकूरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले। गांधीजींनी सुरू केलेल्या नई तालीम या शिक्षण पद्धतीत त्यांचे शिक्षण झाले। त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून MBBSची पदवी मिळवली। त्यात त्यांना 3 विषयात सुवर्णपदके मिळाली। त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच PGI या संस्थेत त्यांनी काम केले। सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्था शोधत ते भारतभर फिरले, परंतु त्यांना तसे शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही। नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स या विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी 1984 साली सुवर्णपदकासह मिळवली। तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले। यामध्ये ते 99% गुणांसह प्रथम आले। ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते। त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी देखील चालून आल्या होत्या, पण त्यांनी शहरी श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले। डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग हे दोघेही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते। त्या दोघांनी प्रेमविवाह केला। डॉक्टर राणी बंग यांना घरून याच्यासाठी विरोध होता, परंतु शेवटी त्यांनी लग्नासाठी घरून परवानगी मिळवली। डॉक्टर झाल्यावर वर्ध्याजवळच्या कान्हापूर आणि महाकाळ या गावात त्यांनी वैद्यकीय काम सुरू केले। समाज परिवर्तनाच्या चळवळीचे हत्यार म्हणून ही वैद्यकीय सेवा होती, परंतु सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे तेथे त्यांना जमले नाही। तेव्हा त्यांच्या कुटुंबाने मिळून चेतना विकास ही संस्था सुरू केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरू केले। त्यांना 2 मुले असून मोठ्याचे नाव आनंद आणि लहान मुलाचे नाव अमृत आहे। विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य। त्यामुळे हे दोघेही एकमेकांना अगदीच पूरक आहेत। त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ राबवली होती। अभय बंग हे डॉक्टर आहेत। त्यांनी फक्त आरोग्याचे काम करावे, त्यांनी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये असे एका तेथील पोलीस प्रमुखाचे मत होते, परंतु अशा प्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडता त्यांनी हे आंदोलन लोकांच्याच मदतीने यशस्वी केले। 1988 मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले। त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवऱ्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला। यावर 104 गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला। यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली।
गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील 3 आमदारांनी याला पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामन वरखेडे, सुखदेव उकेई यासारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीशी उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना हे त्यांचे दुसरे सामाजिक कार्य. तसेच त्यांनी स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरही उल्लेखनीय संशोधन केले आहे. अमीरजा आणि वसा या 2 गावात केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनोकॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे असे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपर लॅन्सेटमध्ये छापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की 92% स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या स्त्रीरोगाला सामोरे जावे लागते. या रिसर्च पेपरमुळे मदर अँड चाइल्ड हेल्थ अशी घोषणा बदलून विमेन अँड चाइल्ड हेल्थ अशी घोषणा झाली आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली. 1988 साली त्यांनी सर्च नावाची बिगर सरकारी संघटना 58 गावांमधील 48,000 लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांनी काम सुरू केले. आदिवासींना आरोग्य सेवा देण्याकरता अभय बंग यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्य सेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्य दूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प सर्चमध्ये सुरुवातीपासूनच राबवण्यात येत आहे. डॉक्टर अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ म्हणजेच सर्च नावाच्या संस्थेमार्फतच करतात. सर्चने जगाला न्यूमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले होते. रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर 4 रुपये नसून 12 रुपये आहे असा निष्कर्ष अभय बंग यांनी मांडला आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावाच लागला. अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी अभय बंग प्रसिद्ध आहेत. PGI मध्ये क्रमांक मिळवूनही त्यांनी PGI सोडली. याचे कारण त्यांना तेथील संशोधनात सामाजिक संबंध सापडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले होते. संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही तर लोकांसोबत संशोधन हे अभय बंग यांच्या संशोधनाचे सूत्र आहे. अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर या नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे आणि लॅन्सेटमध्ये त्यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे 12च्या पुढे मोजू न शिकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील न्यूमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात. नवजात बालकांच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या सहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते. गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांनी लिहिलेला कोवळी पानगळ हा शोधप्रबंध खूपच गाजला. हा शोधप्रबंध लॅन्सेट या मानाच्या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाला होता आणि या प्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्या शासनाला नव्हे तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आपले आरोग्यविषयक धोरण बदलावे लागले होते. गांधीजी, लोक आणि विज्ञान या अभय बंगांच्या 3 महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभय बंग यांच्यावर प्रभाव आहे. लोकांमध्ये जाताना तुमच्या डोक्यातले प्रश्न घेऊन जाऊ नका. लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न समजावून घ्या आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कार्ल टेलर यांचे वाक्य त्यांच्या खूप लक्षात राहिले. एखादी गोष्ट मांडण्यापूर्वी ती अनेक कसोट्यांवर घासून त्यातील सत्य शोधण्याची अमेरिकन लोकांची जिद्द त्यांना प्रभावी करून जाते. लोकांशी संवाद साधण्याची बंग पती पत्नीची हातोटी विलक्षण आहे. छोट्या छोट्या उदाहरणांचा ते एखादा विषय समजावून देताना उपयोग करतात. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यामध्येच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून त्यांना D.Litt ही सन्माननीय पदवी मिळाली. तसेच 2003 सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार याने त्यांना गौरवण्यात आले आहे. 2018 साली अभय बंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे होते व्यक्तिविशेष अभय बंग. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80.
मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.